आतापर्यंत सगळं ओपन झालं. आता प्रश्न हा आहे की अक्षय शिंदेच्या ज्यांनी गोळ्या मारल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करा किंवा तुम्ही कारवाई करा योग्य असेल ती, असं कोर्टाने सांगितलं की हे खोटं आहे. त्याची हत्याच झाली, हा मर्डर आहे आणि हा काही एन्काउंटर वगैरे काय नाही असं. म्हणजे पहिल्याच दिवशी पृथ्वीराज चव्हाण नावाचे जज होते, त्यांनी कोर्टातच विचारलं की हे काय कसं काय होऊ शकतंय, कारण का त्यांनी हायकोर्टाने ही केस सुमोटो उचलली, स्वतःहून स्वतःच्या कार्यक्षेत्रात घेतली. प्रश्न हा आहे अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही अक्षय शिंदेच्या प्रकरणात. संजय शिंदे सारखा ज्येष्ठ पोलीस अधिकारी एखाद्या पोलीस व्हॅन मध्ये बसून जातो. आता हे त्यांना पोलीस माहित नाही किंवा पोलीस यंत्रणा कशी फिरते माहित नाही, त्यांच्यासाठी ठीक आहे. आम्ही एवढ्यापासून पोलीस बघतो आणि एवढ्यापासून मुंबईचा गँगवॉर बघतो. मुंबईची पोलीस काय करू शकतात हे दाऊदला सर्वात जास्त माहिती, आणि म्हणूनच तर आज दुबईमध्ये बसला असता. त्याला माहिती होतं की मुंबईची पोलीस हीच काही भाई आहे. त्या दिवशी हे ठरवतील आपलं जीणं मुश्किल होऊन जाईल त्यापेक्षा आपण गेलेलं बरं, आणि म्हणून तो दाऊदला निघून गेला दुबईला. या अख्ख्या पोलीस खात्याची बदनामी मागच्या 5 वर्षात या सत्ताधाऱ्यांनी केली. कारण का एवढा हस्तक्षेप पोलीस यंत्रणेमध्ये, पोलीस एकही काम स्वतंत्ररित्या करू शकत नाही. खोटे गुन्हे दाखल करा, खऱ्या गुन्ह्यांचा तपासच करू नका, करायचा असेल तर तुमची बदली होईल. मी उदाहरण देतो, आमच्या इथे एक मर्डर झाला, एक इमानदार इन्स्पेक्टर होता नितीन ठाकरे. तो त्या मर्डरचा मागोवा घेत आरोपीपर्यंत पोहोचला. आरोपीला रात्री अटक करणार हे बाहेर समजलं. त्या इन्स्पेक्टरला आई बहिणीवरनं मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी शिव्या घातल्या 2, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या इन्स्पेक्टरची बदली झाली. आता हिम्मत बघा आरोपीची, आरोपीने त्या बदलीची ऑर्डर स्वतःच्या स्टेटसला ठेवली. त्याच्यानंतर आजपर्यंत या केसमध्ये कोणी चांगला ऑफिसर केस हातातच घ्यायला तयार नाही. सगळ्यांना भीती हीच वाटते माझी बदली व्हायची, कशी चालायचं कसं चालायचं. आज जो मेला त्याच्या मी परवा घरी गेलो होतो, एवढीच 2 लहान पोरं, मुस्लिम समाजातली आहेत. अतिशय चंट पोरं, दोन्ही पोरी आहेत, चंट आहेत, एकदम हुशार आहेत. पण जो हे सगळं रचलं गेले तो चौघड्या छातीने फिरतोय. सगळं एव्हिडन्सेस आहेत, सगळं आहे, काही कोणी करायला तयार नाही. हे जी